बायकांना काय वाटते की मी आज घराच्या बाहेर निघाली की मी आजच इतिहास घडीन, पैसे कमवीन आणि मग बस लगेच त्यांच्यात नवरा बायकोची समानता चालू होऊन जाते. खेड्यागावातल्या बायकांसाठी हा नियम नाहीये. घरी येऊन कामं करणे, आपल्या नवऱ्याला आयतं ताट वाढून देणे, आपल्या नवऱ्याच्या हातात पाणी देणे, हा नियम चालूच ठेवावा लागेल. जर तिथं आधीपासून तो नियम होता तर तुम्ही अचानक जर त्याच्यात बदल केला, मी तुमच्या इतकंच तर काम करते आहे, तुम्ही काळात जगताय तुम्ही काय, मग त्याच्यात काय होईल, दोघांचं अर्धा घंटाचं भांडण होईल. त्याला मनस्ताप, तुम्हाला मनस्ताप. त्याच्यात काय करायचं, पाणी पाहिजे का, एका सेकंदात हा पाण्याचा ग्लास. म्हणजे तुम्ही त्यातला विरोध वाढू नये म्हणून हे सगळं सहन करता. मला टाइम वाचवायचा दाखवत नव्हता. मी काम करून थकून येते तरी पण मी तुला पोचते किंवा नाही तो माझा, कारण पोचते हा शब्द मी कधीच वापरणार नाही. 2014 पर्यंत त्यांनी मला पोचलं, तर त्यांनी तर कधी म्हटलं नाही मी तुला पोचलं म्हणून. मग नवरा बायकोच्या नात्याचा अर्थ काय आहे. बायकोची खरी परीक्षा अशाच काळात होते. हा एक पार्ट आहे. माझ्या पतींवर प्रेम होतं, प्रेम आहे आणि प्रेम राहणारच आहे.